हॅलो गाईज, वेलकम बॅक. तर आजचा परत एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर येत आहे आणि या ब्लॉगमध्ये आम्ही करणार आहे स्पेशल अंडा फ्राय अँड त्यासोबत असणार आहे स्पेशल भाकरी. तर मी भाकरी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, तर बघूयात कशी होतीये. तर गाईज, माझ्यासाठी तुम्ही प्रे करा की मी आज जिवंत असू देत, कारण मला माहित नाही पल्लू भाकरी कशी करणार आहे, कारण तिला काहीच एक्सपिरियन्स नाही भाकरी करण्यामध्ये. कारण मी नेहमी फक्त चपाती वगैरे करतो आणि राईस. तर आय होप देवा मला वाचा. चांगलेच बनणार आहे रे. चला ठीक आहे गाईस, तर आपण बघूयात. आज पल्लूची आपल्या परीक्षा असणार आहे, तर ती पास होते का फेल ते आपल्याला या ब्लॉगच्या शेवटी कळणार आहे. तर त्यासाठी तर गाईज आपली सुरुवात होते कांदा आणि टोमॅटो कापून. आवाजला काय आलं? थोडासा आवाज गेलेला गाईस, आता परत आला. तुम्ही बघू शकता तिथे आम्ही टोमॅटो आणि कांदा कापून ठेवलेला आहे, जे की आम्ही भाजीमध्ये टाकणार आहे. आणि साईड बाय साईड आम्ही ते तेल गरम करत ठेवलंय, ज्यात आम्ही अंडा फ्राय करणार आहे. आणि तुम्ही गाईस बघू शकतात इथे आपली पल्लू द शेफ जी अंडा करी करणार आहे. अँड बघूयात आता आपलं कसं बनतंय अंडा फ्राय. मारायचं नाही पल्लू मला. तर गाईस, पल्लू मध्ये मध्ये माझ्याशी बदला घेते, काहीतरी मला तर आम्ही एग्सला मधून कट करून तसंच टाकणार आहे ग्रेव्हीमध्ये. तर खूप यमी दिसतात ते एग्स. तर गाईस, खरं ट्रूथ हा आहे की मी पल्लूला ट्रेनिंग घेऊन ठेवली कसं करतात वेगवेगळं जेवण. त्यामुळे ती खूप डिलिशियस जेवण बनवते. त्यामुळे असली हकदार मी आहे ग्रेव्हीचा. अच्छा, ठीक आहे. इथे बघू शकता तुम्ही शेफ पल्लू आता अंडे टाकतंय फ्राय करायला. तर आपण असं का पहिले करतोय आपण पल्लू? हे का पहिले टाकतोय? अरे ही वेगळीच टेस्ट येते. ओके. तर मला हेच बघून खूप खाऊ वाटतंय, खायची इच्छा झाली. सो डिलिशियस. तर पहिले आता तू काय करतेस आहे मसाला? अरे मम्मीने ना आपल्याला स्पेशल मसाले दिले, तर त्याचा वापर करून मी जरा अंड्यांना फ्राय करते. कोणते कोणते स्पेशल मसाले दिलेत मग आईने आपल्या? बेडगी मसाला दिलाय, त्यानंतर लाल मिरचीचं तिखट. बेडूक मसाला? अरे, आणि आपल्याला मालवणी पण मसाला दिलाय. तर हे आजची जी रेसिपी यम्मी बनणार आहे, त्याचं सगळं क्रेडिट मम्मीला जातंय. चला, आपली रेसिपी कुठपर्यंत आली आहे? सगळ्यात फटाफट भूक लागली का? ओके बॉस, जरा आपण तेल गरम करू. तर गाईस, त्याला खूप छान येतोय. फायनली मी दिलेलं शिक्षण तिला कामाला आलंय. असं खूप करतात. सगळ्यांना कळतं की कोण बनवतं आणि कोणाला किती येतं. तेच सांगतोय गाईस. गुड गुड. तर माझ्या शाळेतले विद्यार्थी खूप चांगलं काम करते. त्यामुळे जरा शाबासकी देतो मी. गुड जॉब, गुड जॉब. किती परेशान करशील होतं मला. परेशान करण्याचं आपलं काम आहे. तर मित्रांनो, मी स्केल सॉंग चालू आहे हिंदीमध्ये, बॉलिवूड सॉंग. आणि त्यासोबत आम्ही मस्त रेसिपी करतो असती. त्यामुळे मजा आहे.
ओके बॉस. पोरगी शिकली, प्रगती झाली. बाबा गणपतींना थोडं कमी कर. चिकन मसाला आणला, चिकन मसाला. हे तुम्हाला फ्रेश आहे चिकन मसाला. थँक्यू. तर अंड्यामध्ये चिकन मसाला क्या. You just taste it. You just taste it and then let me know. सर नाही एवढं शिकवलं नाही. मला फक्त मराठी आहे. हो का? काय म्हणतात. आपली हिंदी पण ऑडियन्स आहे, त्यांना पण कळलंच पाहिजे. हा तर काहीच आपण हिंदीमध्ये थोडं कन्व्हर्सेशन करून बघू. तर फिर पल्लू आज का खाना काफी टेस्टी दिख रहा है. टेस्टी तो बनेगा ही ना. किसने बनाया है? तुम्हारे पल्लू ने बनाया है. बट तुम्हारी वाइफ में कौन खड़ा है, इसकी वजह से तुम्हारा टेस्टी बन रहा है. ओह आई सी. तो गाइस, तो ये वीडियो में सिर्फ पल्लू खाना बना रही है. एक्चुअल में तो मैं ही बना रहा सब कुछ. ये तुम्हें वीडियो के पीछे पता चलेगा. तो ये है असली ट्रुथ जो मैं कर रहा हूँ. और सिर्फ दिखाने के लिए पल्लू बिजनेस में आ गई. एप्पल डिफरेंट डाल के. अरे आगे कौन बते तो सुना नहीं ना. How the Baloo hold hard like a expert and cooking here. गुलाबी सी हवा. खूप मस्त झालायचं रिली कॉम्पी. गुड गुड. थोडं ते करतात पाणी टाक. तेव्हा इथे बघून का तर मॅडमच्या आता पण मीटिंग चालल्यात. त्यामुळे जरा इकडे तिकडे होत आहे तुझं. आणि याच्या नादात ती माझ्या लक्षात देत नाही. काय म्हणतो काही पण बोलतोय हा. तर गाईस मला काय सांगतो, पंजाबमध्ये माझ्या खूप कॉलेजेस आहेत. ती इथली खूप छान जेवण बनवते. आणि कधी तुम्ही याल तर आम्ही तुमच्यासाठी पण खूप छान जेवण करू. आम्ही म्हणजे पल्लू करेन. आणि जे हातं जेवण खरंच खूप टेस्टी असतं. त्यामुळे मी थोडासा हेल्दी झालो आजकाल. नाही, खरं तर काय विषय माहिती का, लग्नानंतर वजन वाढलं म्हणजे लग्न तुम्हाला मानवलंय असं असतं. तर ते ओजसला मानवलंय म्हणून तुझं वजन वाढलं. आणि इट इज गुड. इट इज नॉट बॅड ओजू. इट इज गुड. एवढं पण नको वाढणार. नाही ना रे. 9वा महिना तर मित्रांनो फायनली वेळ आली आहे. त्या वेळेचा खूप मगासपासून मी वेट करत होतो. ते म्हणजे भाकरी. मी चांगली भाकरी बनवणार नाही गाईस, ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर गाईस आय डोंट नो कसं होणार आहे भाकरी. तर लेट्स सी पल्लूचे स्किल्स, कुकिंग स्किल्स. कुठली भाकरी बोलली? ज्वारीची. ओके. ऍक्च्युली रात्री थोडंसं भाकरी खाल्लेलं चांगलं होतं ॲज कम्पेअर्ड टू चपाती. कारण भाकरी लाईट वेट असते अँड डायजेशनसाठी पण थोडं चांगलं असते ॲज कम्पेअर्ड टू चपाती. त्यामुळे आम्ही भाकरी ॲक्च्युली स्टार्ट केली आजपासून रोज रात्री.
Your pellets, your game time. इन दिनों कह रहा मेरी भाकरी कैसे होगी तू भाकरी मला तुझ्यावर भरोसा आहे त्यावर नाही आहे तर थोडस नीट बन माझ्यासाठी छान म्हणणारे ओजी छान म्हणणारे तू खाशील खूप पल्लू मॅडम आपली भाकरी करते यो हा थोडस कमीच पाणी घाल म्हणजे आपल्याला अंदाज येईल ऍटलिस्ट काय बोलले पिठाची होळी ओ माय गॉड पल्लू भाकरी मळताना यस यस पूर्ण राग काढ माझा काढ जेवढा राग आहे तेवढा राग काढ हा 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 गुड गुड समजतो मी आहे तिथे वाव गोल गोल क्यूट झालं इट्स टाइम फॉर भाकरी तळी म्हणून तरी अरे मी जरा डब्बू आहे मला कळत नाही असं जास्त मग झालं तू एक्सेप्ट केलं की तू डब्बू आहेस. या माइंडेड कडक जमला ना बघितलं तुला काय म्हणलं पूर्वज जरा काय दिसत नाही आणि काम तर पूर्व तर गाईस मस्त गोल आकारचं केलंय मी तर आश्चर्यचकित झालोय गवली खूप छान खूप छान स्किल्स बघा स्किल्स जरा असंच तुझ्या थोड्या मेंदूला मारलंस तर बरं होईल तुझ्या मेंदूला मारू शकते मी इफ यू वॉन्ट इट जमलंय 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 ओ माय गॉड स्किल भाई का स्किल देखो स्किल कसली भारी झाली आहे ये डन गाईज आपला अंडा मसाला रेडी आहे कसला टेम्पटिंग वाटतोय तुम्हीच बघा जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर DM करा कमेंट करा आणि मी नक्कीच रेसिपी शेअर करीन तर गाईज आपला फायनल लुक खूप यमी झालेलं आहे जेवण सगळं